राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. माजी खासदार विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्या विरोधात दाखल झालेल्या जादूटोणा प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणात शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समजपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचा दावा करत संजू परब यांनी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर पलटवार केला आहे. वैभव नाईक सगळीचकडे एक नोटीस आणि स्वतः एक स्टेटमेंट दिलंय, एक व्हिडिओ केलाय आणि सगळीकडे सांगतो की संजू परबांना फिरोज बाबा संदर्भात नोटीस आली. मला आतापर्यंत तर रात्रीचे 9 वाजले कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नाईकाकडे कशी पोहोचली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. का दारू पिऊन बोलतो, काय दारू पितो एवढं मला माहिती आहे. तर दारू पिऊन बोलायला लागला हे मला आता कळतं, कारण ही नोटीस आतापर्यंत मला कोणती पोचलेली नाहीये. जेव्हा नोटीस येईल तेव्हा मी त्याचं उत्तर देईन. एवढंच मला ठिकाणी सांगायचं आहे. मी काही जास्त बोलणार नाही. मला नोटीस आली नाहीये, त्याच्यामुळे काय बोलू इच्छित नाही. आणि त्याने जो कोणती जी नोटीस देतोय ती काय त्याने स्वतः तयार केली ते मला पहिलं बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर अधिक काय बोलू इच्छित नाही. फिरोज बाबा जे काही कोण लोक असतील, आम्ही मतदानासाठी फिरत असतो. काही लोक ग्रुपमध्ये येऊन आम्हाला बुके देतात, त्याच्यावर आम्ही काय बोलणार. कोणाला आम्ही बुके नाकारू शकत नाही. कोणी फुलं दिली तर आम्ही घेत होती. याचा अर्थ त्याच्या कारणामध्ये आमचा काय संबंध नसतो. बुके वगैरे त्याने दिलाय मला, आम्ही मान्य करतो. तो सुद्धा 50 लोकांना दिलेला बुके आहे. काय करणी करतोच करताना आमचे फोटो नाहीत, बुके देतानाच फोटो आहेत. कोणत्या प्रकारचा काय संबंध नाहीये. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.